जातो तो दुल्हे का या काय गगन गडावर जाऊन आलो मी अरे गगन गडावर जाऊन आलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगन गडावर जाऊन आलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी चैतन्याच्या अमृत धारेत न्हालो मी गगनगडावर जाऊन आलो मी हरवून देह भान नालो मी गगनगडावर जाऊन आलो मी गगनगडावर जाऊन आलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन आलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन आलो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी चैतन्याच्या अमृत धारत नालो मी गगनगडावर जाऊन आलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन आलो मी हरवून देह भान सार गेलो मी आरती भजन कीर्तन करून श्रवण सह्याद्रीच्या कुशीत बावडा झालंय पावन योगी तपस्वी अन तेजस्वी रूपाची ठेवण जरूर एकदा जपावी जाऊन सुखाची आठवण ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन आलो मी हरवून देह भान सार प्यालो मी गगनगडावर जाऊन आलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन आलो
रत्नागिरींना पाहून चमकत निर्मळ निसर्ग निर्मळ निसर्ग निर्मळ निसर्ग वेडे वाकडे शब्द त्यांचे हे गायलो मी वेडे वाकडे शब्द त्यांचे गायलो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो गगनगिरी चरणावर लीन झालो मी गगनगिरी चरणावर लीन झालो मी चैतन्याच्या अमृत धारत झालो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून देह भान सार गेलो मी गगनगडावर जाऊन अवतारो मी हरवून सार देह भान गेलो बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हादास्वलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल भीमा शंकर नारायण गुरव बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोतूर जय हनुमान नाच मंडळाचा धन्यवाद. या ठिकाणी काही बक्षीस आहेत. आमचे बाबू रंगले घराण्यातील वासुवाणी या वंशावळीतील जगन्नाथ रसाळ माऊली आणि अनिकेत रसाळ यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अनिकेत खुळा माणूस पुण्यावरून येतो सारखा. नित्या राया हे आमचे बंधू दत्ताराम चिंकटे यांच्या 2 कन्या 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. श्री कोटवाडी हनुमान मंडळ उपाध्यक्ष आदरणीय जनार्दन चिंकटे माऊली यांच्याकडून नाच मंडळासाठी पूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. कोटवाडी हनुमान मंडळ सचिव श्री मंगेश हरावडे माऊली यांच्याकडून 200 रुपये आणि गौरी अक्षय चिंकटे 200 रुपये आणि आमचे मंडळगणचे आपले मित्र परी प्रशांत पवार आणि पार्थ प्रशांत पवार यांच्याकडून 1111 रुपयांचे पारितोषिक. 2 फरमाईश आहे. काय काय आणि पावतो मानायचं. बुवांचा भाग द्यायचा आहे. वाजलं ओके ठीक आहे. आता तर आहे ना. हो अहो
हे झोपलो ना हा. वाडीत एखादी आपली बहीण किंवा माहेर वाशील सासूर असेल त्या जमान्यात 200 वर्षापूर्वी हे आता मोबाईल आले ना तेव्हा काय नव्हतं मनोरंजनाचं माध्यम. अरे पडद्यावरचा पिक्चर म्हणजे केवढा वाटायचा आपल्याला. नमनाला आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊन घोंगडा बिंगडा आतरून आधीच सगळ्या. आणि त्या जमान्यात गावात वाडीत कोण बिचारी न्हाल्या दिवसाची बाई दिसली की मी माझ्यासारखा माणूस देवाकडे नवस करायचो, बाबा हिला पोरगाच होऊन दे. का तर 2 बारशाला पिक्चर मिळायचे बघा. तर व्हीसीआर मधलं माहिती आहेत ना, तुम्ही काय अमेरिकेतला नाही ना, यू नो ना व्हीसीआर. पहिला पिक्चर अलका कुबल, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे, सगळी नावं पाय. दुसरा कुठला तरी दिल जले दिलवाले आणि घायल घातक तिच्या भलं आणि सकाळी डोळे चोळायचं. तर ह्या पुण्यात आमच्याकडं पोरे वाढलं या नवसान. बाबा ह्याचं काहीतरी एकलं पिट्या सांगा तेच नाही त्याचं दुसरं काहीतरी. माहेरात आलो ना मी तुमचा, कुठे माझी बाई कुठे ती आज एकटीच आली आहे, घेऊन आली ना बाबासनी. पण घाबरू नका, मी घाबरवणार नाही, भोकरणार नाही तुम्हाला. तसा मी माणूस चांगला आहे, माणूस चांगला हे सांगतात ना. जातात बोलायला लय पण कासरा लगेच जातात, याचं काय खरं नाही. पिसाळला तर काय होय. अरे पुरेवाला आहे मी. अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये भेंडी लांबोऱ्या काढा हिंमत मध्ये तो नाच करते. जसं जाय मी यांना सांगितलेलं आहे कलगीवाल्यासनी, तुम्ही जसं जाणार तिकडनं मी नाही आलो तर बाईचा. तुम्ही प्रेमान जावा, मी तुला मोदकच देणार. तुम्ही वाकड्या जाऊन बघा, अरे वाकड्याचं हाडच देणार. नाच करते तो. आणि तुम्ही जाऊन तर बघा वाकड्या. तुमच्या पाया पडतो, मला मारून टाका पण नमाल काय मला सांग. अरे काय होता इथं तुमच्या फरमाईशात आणि इथं फरमाईश 2 मिनिटं ऐका. आता हितली सिच्युएशन, आता घरात आज काहीतरी म्हावरा बिवरा असणार, दुपारी पद्धतशीर सुकाट खाणार, म्हावरा खाणार, बेडवर बसणार 2 वाजता आणि 2 बेटांची लढाई, 2 बटन टाईप. ह्याला काय समजता काय, नमन करतो शक्तिपुरात नमन घुसवतो, नॉनसेन्स. अरे पण यार ह्या बायकांचा बाजार बंद केला मी, तो नाही कोण म्हणत यार. 4 वर्षात 6 का 7 प्रश्न बोललं तो पण म्हणत नाही. मी काय मृदूंग आणला ना मनात. ह्या काय कीबोर्ड मला सांगा साहेबांनो, पहिला नाचा त्या बुलबुल होता, ह्या नव्हता. यार एक पावरी, एक झांज आणि ढोलकी होती. ह्या सगळं आलं तर चाललं ना हो. जरासा कुठं मी हा केला तर इतनी जलती भेंडी. टेन्शन नॉट. अरे तुम्हाला द्यायला काय कमी आहे का माझ्याकडे मग. अरे मी एक फरमाईश पहिली, पिपी प्रशांत पवार कुठल्या बाजूला आहे फरमाईश, नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांदायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, सुखान नांदायचं गणाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत बांधायचं. या ठिकाणी पार प्रशांत पवार यांचं अजून एक फरमाईश आहे. कुठलं आहे काय काय, विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दर वर्षासारखं मातर सजू दे घर, चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला.
आमची चाल कुठली हा बघ मला माहिती आहे सगळं मला आता आठवतं सगळं कोणचं गाव ते कुठलं ते द्वारी उभा मी तुमचं गाणं होतं ते चालीवर ना सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन बघा मी लेखणीला नाव ठेवत नाहीत आमच्या विजयभुवांच्या लेखणीला नाव नाही ठेवत एक 2023 वारी झाली होती आमची राजन साळवी आमचा आमदार आला होता एक गमतीचा भाग हो एका त्यांची चूक नाही काढत आहे तर त्यांनी गण गायला की एक कोकणातलं खड्डा आहे तर गणपती हे बुजवा असं काहीतरी त्या आशयाचा होता अरे म्हटलं आता रस्त्याचा खड्डा बुजवायचं म्हटलं आमदारांना निवेदन द्या ना गणपती काय करी अहो आता उद्या कलमांची पूर्ण भरायची आहे गडी नाही म्हणून काय गणपती आपल्याला सांगायचं तेवढंच काम आहे त्याची एवढंच म्हटलं तर तसं गोवा विचारतायत गणपती समोर विदू कुठं आहे तू हा गणपती समोर आणि सांगतात सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन गोवा तुम्ही खोळा आहे देवाला येतात कुणाचं पूजन करू अरे त्या गणपती बाप्पाचं पूजन करा अरे गोवाचा गण बघा सांगा हो गणा म्हणजे समोर आई बापूस आहे त्यांच्या नाही तर सांगा आईशी बापसा कुणाला मी बाप म्हणू असं झालं तर हे असं झालं ना रे गण असा नाही त्यांचा आणि वर सांगतात पुढं काय आहे कसे मी करू रे भजन गोवा मी सांगतो कसं भजन करायचं टाळ घ्यायचा नाल घ्यायची चकवा घ्यायचा आणि भजन करायचं गणपतीला काय करता अजिबात फुलं तुम्ही अजिबात फुलं असं कसा बघा भाग देतो बाबा तुमचा ह्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन त्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन घेऊन टाळनाल धरून ताल करा हो बापाचे भजन बुवा एवढं सोपं आहे चाल दिली भाग दिला आता तुम्हाला सोपा करून देतो याच्यात काय भावना बोललो काय रे ह्याच्यात आता पिसाळती अरे पिसाळी तर मेरे को फरक नाही पडताय दुसऱ्या बारीचा माझ्याकडे पण बारीचा पैसे दिले आहे ह्यांना ह्यांच्या चुकात आणून दिल्या तर बोललं पाहिजे ना की हो हो थोडी चूक झाली आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट इट एवढा जमता एवढा कसं जमता एवढा कसं जमता ह्या काय नाही जमत अरे लेखणी आहे लांबोरीची लेखणी बघा बघता आता आपण किती वाजलं शट या घड्याबिड्या सगळी बंद करून ठेवा आणि बुवांचं पण बंद करून ठेवा सांगायचंच नाही किती वाजले हा आता देतो आपला बुवा माझी चाल आहे जेवढ्यातले आले माईन कुठं आहे रामाचा गाणं गायला होता लांबोरे बुवा सुरांमध्ये काढतात लांबोरे बुवा 25 चाली लावल्या ह्या दिसत नाही लांबोरे बुवाची चाल आहे जाऊन आता सर्च करा किती द्यायची काही 5 काही 4 रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा त्या राजारामाची भक्ती करणारा मारुतराया ती भक्ती किती श्रेष्ठ आहे रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा जानकी वल्लभ धनुर्धारी तुम्ही घ्यावा हा प्रणाम मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम अरे मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम नाही ही चाल फक्त ऐकवली मी त्यांना ते काय बोलले सोपं पडावं ना सोपं पडल लांबरे बोले चाल ऐकवली उत्तर द्यायचं मांडवलं जाऊ सांगा त्यांना संसारात या अडकून गेलो नाही गेलो परिला बरोबर बोलले 90 दिवस 92 दिवस उरले 14 तारखेनुसार बरोबर आहे तेवढं बाप्पा 5 दिवस जगाचा धनी मालक घरात येणार माझ्या झोपडीत येणार झोपडीचा राज मला होणार
बायका पोरं जाणार, माझा म्हातारा म्हातारी सजून बिजून राहणार, दुर्वा आणल्या, येडं वाकडं मकार केलं, बसवला बाप्पाला जसं जमला तसा प्रसाद ठेवला, त्याची कधी तक्रार नाही आपल्याला. आणि तो बाप्पा 5 दिवस राहून तो उरले 360 दिवस. ही हमाली आम्ही करतो, ह्या ट्रेनचा प्रवास, ह्या कर्ज, या ताप, पोरं त्यांच्या शाळेला या, ही मंडळातलं सगळा. सकाळी आंघोळ झाली, 5:34ची ट्रेन, त्याच्या आधी फक्त दिवाबत्ती लावली, नमस्कार केला, सगळं असतील फोटो, माझ्या गावडीचा असेल, नारळ असेल, एखादा कुळगतीचा, पण फोटो मध्ये बाप्पाचा आहे. हे 365 दिवस उरले, 360 दिवस. त्याचं सकाळी नाव, त्याचं संध्याकाळी नाव, कामावर नाव. एखाद्या मॅनेजरने त्याला खटकलं, काहीतरी इन्व्हेस्टिगेट केलं की डोक्यात येतच गावदेवीचं नाव आणि गणपती बाप्पा वाचव मला. सांग सकाळ त्याचं नाव, बाप्पाचा विषय व भाग्य जमलं तर. संसारात अडकून गेलो, नाही गेलो परिला, पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खांब. अरे करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना, अरे करता कष्टाचं काम जपतो अंतरी तुझंच नाव. करता करता काम जपतो चंदरी बाप्पाना.
जपतो अंतरी बापाना. बोवा याचा भाग द्या, याची चाल द्या. काय द्या, नवीन आहे तुमच्यासाठी, नाही दिली तरी काय प्रॉब्लेम नाही, त्यात विषय बोल नाही, काही प्रॉब्लेम नाही, याच्यावर मी तुम्हाला काय बोलणार नाही, बिलीव मी. आता गवळण मथुरेच्या बाजाराला थाटमाट करून गवळण निघालेली आहे. या लमान गवळण निघालेली आहे, डोईवर माठ आहे, पण डोईवर काय पदर नाही. असं बोडकेपणाने जाऊ नये. अरे डॉक्टर पदर पाहिजे. परवा गवळण गायले तिथं तर मला बोलले का पटलं नाही. व पटायला काय करार केलाय आपण की पटलंच पाहिजे. नाही पटलं तर जावा माहेरास, मी परत माघारी येईन. आमचं सीएम म्हणलं होतं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी परत माघारी येईन, मी परत माघारी येईन. पण तुला म्हणून घटस्फोट. अरे बायको म्हणजे सोन्यासारखी भेटली बघितली ना, पण ती बोलती निश्चित तोंडाळ ना. व्हायचं जरा कमी केलं. अरे मी कर्तृत्वान मरता. अरे काळा बेळा असलो म्हणून काय त्याला अरे खमके आहे. अरे नाव कमवलंय. पैशाला काही कमी नाही पडणार. लिहून ठेवायचा, पैशाला काय कमी नाही पडणार. मी कारवड करीन आणि पैशाला कमी पडले पैसा असे येतात. बघितलं शेवटची 15 मिनिट सवा बरा तुरेवर म्हणून काय नाही. मग ते दुसरी बारी त्यांना किती मिनिटाची किती शेवटची 15 मिनिटं आहे. मला वाटतं बक्षीस कोणवाडी हनुमान मंडळ सहसचिव महादेव पाटील माऊली 100 रुपयाचा पारितोषिक. श्री कोणवाडी हनुमान मंडळ कार्यकारिणी सभासद पांडुरंग नाचरे माऊली यांच्याकडून 1001 रुपये मुलांसाठी 1000 रुपये त्यानंतर पोरांना. श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे रत्नागिरीचे श्री सतीश जोशी माऊली यांच्याकडून मंडळाला शुभेच्छा 500 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद माऊली. आणि तिघांची यारी दुनिया झकमारी संकट आई जोडली. सॉरी राजू आता कट कर तिघांची यारी दुनिया जग. अरे ही कुठली संकट आहे. अरे काय कर या अखेर माहिती तळकंबा संघटना असं होईल. खुर्द मानगाव यांच्याकडून सतीश प्रतीक मोरे, साहिल दौंडे, सतीश माटल. गोवा आज नवरा बायकोच्या भांडणात पोरं काढणार नको. संघटना मला नंतर भेटावं. सांगा तरी ना काय घेऊन मनातल्या मनात वाचू ना काय पण काय पण हो. योगेंद्र मांडवे 1001 रुपये गगनगिरी महाराज गाण्यासाठी. थँक्यू सो मच. माझा हा आता बुवांची गवळण ना तर तेरे नाम आता 15 मिनिटात आहे. हो छान गवळण, छान गवळण. राधेला प्रेम करावं, कृष्णाला थोडीशी खोडी काढावी एवढीच आहे. हा तर मी काय म्हणतोय, लाल लाल कलरची वांगडी. अरे वांगडीचा कलर चाल माझ्या सोबत चाल. मला जमत नाही काय मला म्हणतात असं. अरे करून शृंगार साज आहे पण डोईवर पदर नाही. ही गवळण तोऱ्यात आहे, ही लय लय तोऱ्यात आहे. अरे चुर चुर बोलते चोंबडी, भेंडी चोंबडीचा रुबाब काय. त्याला काडीची अक्कल नाही. अरे म्हणजे आता वर सांगतील मी म्हणतात टोपी घालत नाही म्हणजे मी अजून तेवढा ज्ञानी नाही म्हणतात. म्हणजे हे अडाणी. मग अडाण्याने किती बोलावा, अडाणी शिकवावं किती. अडाणी स्वतःच म्हणतो आणि मला शिकवता मी वायसा ज्ञानी आहे. माझ्याकडे जाऊन सांगा दिसत. अरे करून शृंगार साज आहे पण डोईवर पदर ना. तरी मी त्वऱ्यात हाय गवळण त्वऱ्यात हाय. चुर चुर बोलते चोंबडी, चोंबडीचा रुबाब काय. आवडीची अक्कल नाही, आवडीची
चुरचुर बोलते चोपडी चोपडी करू बाबा काय एवढी आकर्ष काय बाजाराच्या एवढी आकर्ष वा द्यायचं पण काहीतरी जमलं तर भाग द्या. मी काय घाबरत नाही कोणाला. मी काय बायकोला सांगून झालेलं आहे. आलो तर तुझा नाही तू बघितलं. गोवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. गोवांचा प्रश्न आहे काय? गोवांचा प्रश्न आहे आई जाखादेवी कला मंच मुंबई भालवली राजापूर एकदा नमन झालंच पाहिजे. कसं पाहिजे माहिती काय जाखादेवीच्या पोरानं जेव्हा आपल्याला 100 लोक सांगतात ना नमन लय भारी गावतो पण जेव्हा 2 सांगतात ना की नाही केलं पाहिजे त्याची 2 जी असतात ना ही पण कोकणातलीच असतात. ते काय आपले दुश्मन नाही. बघा आपण जर प्रसिद्ध झालो ना म्हणून इतक्याही माणसाने काही ओढू नये त्या लोकांमुळेच आपण झालो असतो. तर त्यांनी सांगितलं नाही करायचं तर आपण थांबलं पाहिजे किंवा थोडं ऐकलं पाहिजे. गोवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. गोवांचा प्रश्न जगजाहीर आहे. अनेक वर्ष आमच्यावर आहे. आम्ही प्रयत्न केलेला आहे. शाहीर विजय निकम तुमचे बाबा आहेत. तुम्हाला त्यांचं उत्तर सांगितलेलं असेल. नसेल सांगितलं तर बुवांना फोन करा आणि विचारा की जे उत्तर देतो ते. तर प्रश्न बुवांचा आहे कोणत्या सद्गुरूने बसा बरोबर बसा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या संत सद्गुरूंचे नाव काय? तर राजेश बुवा त्या संत सद्गुरूंचे नाव आदित्य राणूबाई. राणूबाई आदित्य राणूबाई. ह्या आदित्य राणूबाईंनी कपाळाला कुंकू गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. या सद्गुरू आदित्य राणूबाईंना रघुबाई किंवा रांदल देवी किंवा रणादेवी असेही नावे आहेत. तर शाहीर खानदेशामध्ये म्हणजे नाशिक तिकडे वरती धुळे खानदेशात घरी लग्न कार्य किंवा मूंज असेल तर लग्नापूर्वी या रणादेवीचं मातीच्या घोड्यावर बसलेल्या सूर्याच्या पुतळ्याशी रविवारी लग्न लावण्याची प्रथा आजही आहे. आणि पुरोहित मंडळी या रणादेवीचा उल्लेख रन्नासना देवी असंही करतात कारण शेतातील काळी माती भूदेवीचं प्रतीक आहे तर दिवा हे तेजोनदीचं सूर्याचं प्रतीक आहे. तेव्हा शाहीर पुन्हा एकदा एका कपाळाला कुंकू गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न ज्या सद्गुरूने केलं त्यांचं नाव आहे आदित्य राणूबाई. आणि याच राणूबाईंना रनुबाई रांदल देवी रणादेवी किंवा रन्नासना देवी असं देखील म्हणतात. माझे गुरुवर्य माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून हा उत्तर देत आहे. अपेक्षा करतो की आज प्रश्न पुढे. आमचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे शेती करायला कमरेला आकडी कोयती बांधून तू जर नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही असं बळीराजाला वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. मंगळावर नंतर म्हणूया पद घ्यायला पाहिजे. लावा ध्यान ठेवून उघड कान अरे वा लावा ध्यान ठेवून उघड कान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये साऱ्या ध्यान. अरे सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. Thank you.
आज राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे. लोक म्हणतात की तुम्ही काय राजकारणावर बोलू नका किंवा काय. हे राजकारण नाही. आजच्या घडीला महाराष्ट्राचा एकमेव आशेचा किरण. मी जेव्हा कामाला नव्हतो तेव्हा अनेक लोकांचे मी पॉलिटिकल काही स्टेटमेंट्स दिले होते किंवा कामही देखील केलं मी त्या दरम्यान. पण जे इथून आहे ते इथून आहे. राजसाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोककला आमची नांदली, शक्य तुला असेल नमन. तर इथे दैवतांच्या नंतर त्यांचं नाव घेण्याची प्रथा आहे. ते एकमेव आहे ते ठाकरे म्हणतोय किंवा ठाकरे परिवार आहे. तर हा अनुषंगानं मी गाणं त्यांना बड्डेच्या शुभेच्छा देतोय. त्या काय तिथे पोचलं नाही तर इथून भावना असल्या पाहिजेत. अरे मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, शिवसेना उभी राहिली. शिव म्हणजे मला शिवाजी राजा यांच्या नावावरून आणि तिथून ते बाळकृ तिथे गेलेलं आहे. राजांचा आदर्श तिथे आहे, शिवमुद्रा तिथे आहे त्यांच्या झेंड्यावरती. मनसेचे सरसेनापती, मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, व्हावे दीर्घायुष्या शुभकामना, व्हावे दीर्घायुष्या शुभकामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, मनसेचे सरसेनापती, आदर्श ज्यांचे छत्रपती, व्हावे दीर्घायुष्या शुभकामना, व्हावे दीर्घायुष्या शुभकामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या झालेले आहेत. बुवांची गाण्याची चाल दिलेली आहे. गवळीला वेळ नाही. बाकी तुमचा भाग दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तेवढं बाबा मान्य करा असे बोलून माझी बारी इथे ठेवतोय. काही वावगं माझ्या आया बहिणींचा मान खाली जाईल असं काही बोललेलं नाही. ती गमतीत एक फक्त जरा तो गावरान शब्द आला, त्याने काय होत नाही. बारी संपूया. जय गं.